हेरले हायस्कूल प्रकरणात गावकऱ्यांना मोठा दिलासा, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील ऐतिहासिक हेरले हायस्कूलच्या व्यवस्थापन हस्तांतरणासंदर्भातील तब्बल 3 दशकांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला मोठं वळण मिळालंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं ग्रामस्थांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देत 2014 मधील शासनाचा आदेश आणि शिक्षण उपसंचालकांचा अहवाल रद्द केलाय। हेरले हायस्कूलची स्थापना सुमारे 1960च्या दशकात ग्रामस्थांनी केली होती। त्यावेळी हेरलेसह वडगाव, माले, हालोंडी, चोकाक आणि मालेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही एकमेव माध्यमिक शाळा होती। ग्रामस्थांनी संस्थेसाठी सुमारे 3 एकर जागा उपलब्ध करून दिली होती। मात्र 1992 मध्ये संस्थेच्या तत्कालीन काही संचालकांनी ग्रामस्थांच्या संमतीशिवाय शाळेचं व्यवस्थापन अंबोब येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाकडे हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला होता। त्याविरोधात 2 संचालकांनी न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर 1997 आणि 2013 मध्ये निकाल लागले असले तरी वाद कायम राहिला। या प्रकरणात हेरलेचे सुपुत्र ॲडव्होकेट संदीप कोरेगावे आणि ॲडव्होकेट सुप्रिया कोरेगावे यांनी कोणतीही फी न घेता ग्रामस्थांच्या वतीने न्यायालयीन लढा सुरू ठेवला। न्यायमूर्ती संदेश पाटील आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठानं व्यवस्थापन हस्तांतरणाचा व्यवहार संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत। तसेच हा निर्णय 3 महिन्यांच्या आत अंमलात आणण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आलेत। या निकालामुळे शाळेची शासन मान्यता सुमारे 3 एकर 11 गुंठे जागा आणि इतर स्थावर मालमत्तेच्या मूळ संस्थेकडे फेर हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या ऐतिहासिक निकालानंतर हेरले आणि परिसरात आनंदाचं वातावरण असून शाळेच्या भवितव्याबाबत लवकरच ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि सहकारी संस्थांची संयुक्त बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट संदीप कोरेगावे यांनी माझं गाव माझी शाळा ही संकल्पना राबवत हेरले हायस्कूल बचाव समिती स्थापन करून ग्रामस्थांनी एकत्रितपणे शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। हेरले हायस्कूल संदर्भात कालच आपल्या हाती एक निकाल आलेला आहे, जो निकाल खरंच गावासाठी एक क्रांतिकारी ठरणारा आहे। गावामध्ये बऱ्याच वर्षापासून एकच शिक्षण संस्था आहे हेरले गावामध्ये, त्यांची एकच शाळा आहे आणि त्या संदर्भात एक चुकीच्या पद्धतीने त्यावेळी तथाकथित काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने शाळा मॅनेजमेंट दुसऱ्याला ट्रान्सफर केली होती आणि शाळेची जमीन दुसऱ्याला विकली होती। त्या जमिनी संदर्भात पूर्वी निकाल झालेला आहे आणि आजही माननीय हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी ह्या निकालामध्ये शाळेची जी जागा आहे ती फक्त आणि फक्त हेरले शिक्षण संस्थेचीच आहे ह्या निकालावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्याच्याशिवाय ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट जो विषय आहे तो अगदी चुकीच्या पद्धतीने शिक्षण खात्याने वापरला गेला। शिक्षण खात्याने चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आणि ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ही बरोबर झाली असा जो निकाल दिला होता त्याच्या संदर्भात हायकोर्टाने योग्य तो निर्णय देऊन त्या विषयावरती ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि ही शाळा पुन्हा एकदा हेरले शिक्षण संस्थेस मिळण्यासाठी आता आपल्यासाठी एक आशावादिक असा निकाल ह्या हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेला आहे। त्यामुळे ही शाळा गावाकडे मिळण्यासाठी गावाला म्हणजे पूर्ण गाव जर एकत्र झालं तर ह्या गावातल्या सर्वांनी लोकांनी ठराव करून ही शाळा गावाकडेच कशी राहील, माझी शाळा माझं गाव माझी शाळा ह्या टॅगलाईन खाली ही शाळा पुन्हा एकदा गावाला मिळण्यासाठी हा एक सुवर्ण संधी आली आहे। त्यासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ही शाळा गावाकडे कशी राहील हे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी गावाची साथ आम्हाला हवी आहे। तुम्ही या सर्व मिळून ही शाळा फक्त आणि फक्त हेरले गावाकडेच राहील। हेरले शिक्षण संस्था ही गावाचीच आहे आणि गावामध्येच शाळा हेरले हायस्कूल चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे। ती गावातले लोक पुढे येऊन गावातले सुशिक्षित शिकलेले जी लोक आहेत, जी त्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा बाहेरून येऊन या गावात शाळेत शिकले असतील, ते सर्वांनी पुढे यावं आणि ही शाळा चांगल्या प्रकारे जाऊन जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करेल आणि यात नवीन चांगले विद्यार्थी निर्माण होतील। यासाठी आज हेरले गावातील सर्व शिक्षण संस्था, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे यांनी पुढे यावं आणि हे आंदोलन एक जन आंदोलन करावं आणि ही शाळा कशी गावाकडे राहील। हायकोर्टाने दिलेला निकाल बरोबरच आहे आणि त्या संदर्भात गावातल्या मदतीनं आपण एक मोठा क्रांती निर्णय घेऊन ही शाळा गावाकडे राहील यासाठी प्रयत्न करूया। तुम्ही या सर्वांना घेऊन या, विद्यार्थी, लोक, सदस्य, वेगवेगळे मंडळ या सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे। तरच ही शाळा माझी गाव माझा गाव माझी शाळा हे आपलं सिद्ध होईल आणि आपली शाळेचा फायदा होईल, गावातल्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल। धन्यवाद।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.